नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर्धर म्हणजे आर्धर हे टाईप कसं करायचं. मित्रांनो, मराठी टायपिंग करत असताना कृतीदेवमध्ये त्याचबरोबर ISM किंवा मराठी युनिकोडमध्ये ज्यावेळेस आपण मराठी टायपिंग करतो तर त्यावेळेस अनेकांना आर्धर टाईप करता येत नाही. तर त्यासाठी कीबोर्डवरून आर्धर टाईप कसं करायचं, त्याचबरोबर त्याचा शॉर्टकट क्रिएट कसा करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यासाठी आपण या ठिकाणी MS वर्ड फाईल ओपन करूया. बघा, या ठिकाणी MS वर्ड फाईल ओपन झालेली आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी अगोदर आपण कृतीदेव मध्ये आर्धर टाईप करूया. तर आता कृतीदेव 055 मध्ये कीबोर्डवर कोणतंही आर्धर दिलेलं नाही, तर त्यामुळे ते टाईप करत असताना आपल्याला जे इन्सर्ट मधील सिम्बॉल आहे तर तिथूनच आपल्याला ते इन्सर्ट करावं लागणार आहे. यासाठी बघा, रिबनवर जे इन्सर्टचं ऑप्शन आहे या ठिकाणी हे दिसेल आपल्याला इन्सर्ट, तर याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे सिम्बॉलचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मोर सिम्बॉल याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हे जे फॉन्टचं ऑप्शन आहे यामध्ये क्लिक करायचंय आणि इथे आपल्याला फॉन्ट शोधायचा आहे आपला. बघा, या ठिकाणी 055 कृतीदेव 055 याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल, बघा या लाईन मध्ये बघा या ठिकाणी हे आर्धर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे इन्सर्टचं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर याला क्लोज करूया आणि या ठिकाणी बघा आपल्याला आर्धर आलेलं आहे आणि आता त्याला कीबोर्डवरील जे इन्व्हर्टेड कॉमा आहे तर त्याला प्रेस केल्यानंतर येऊन जाईल आपल्याला. बघा, या अशा प्रकारे आपल्याला कृतीदेव मध्ये जे काही इन्सर्ट मधील जे सिम्बॉल टॅब आहे तर तिथून ते आपल्याला इन्सर्ट करता येईल. आता सिम्बॉल टॅबला ओपन करण्यासाठीचा एक शॉर्टकट सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी Alt+I+S हे बटन प्रेस करायचं, म्हणजे या ठिकाणी सिम्बॉलचं जे ऑप्शन आहे तर ते ओपन होईल आणि या ठिकाणी आपल्याला जे आर्धर आहे ते या ठिकाणी दिसून येईल आणि इथे फक्त आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, ISM मध्ये आपल्याला आर्धर टाईप कसं करायचं आणि त्यानंतर शेवटी बघणार आहोत आपण आर्धरचा शॉर्टकट कसा क्रिएट करायचा, म्हणजे आपल्याला एक कीबोर्डवरील एक बटन प्रेस केल्यानंतर सहजपणे आर्धर टाईप करता येईल. तर यासाठी मित्रांनो आता आपण याला रिमूव्ह करूया आणि या ठिकाणी होम टॅब मध्ये जाऊया आणि इथे DVOT सुरेखा ISM चा युनिकोड देवनागरी फॉन्ट या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी ISM सॉफ्टवेअर ओपन करूया. बघा, या ठिकाणी ISM सॉफ्टवेअर आपण ओपन केलेलं आहे आणि या फॉन्ट टाईप मध्ये युनिकोड सिलेक्ट केलेला आहे आणि आता याला आपण मिनिमाइज करूया. मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला जे स्विच की आहे त्याची स्विच की कीबोर्डवरील स्विच की ऑन करायची आहे. ऑन केल्यानंतर आता आपल्याला आर्धर टाईप करायचे. मित्रांनो, आर्धर टाईप करण्यासाठी Shift+4चं बटन प्रेस करायचंय. Shift+4चं बटन प्रेस केलं आणि या ठिकाणी या प्रेस केलं, त्यानंतर हे आर्धर या ठिकाणी टाईप होऊन जाईल. बघा, या ठिकाणी Shift+4 म्हणजे आर्धर टाईप होईल आणि ज्यावेळेस आपण इन्व्हर्टेड कॉमा प्लस Kचं बटन प्रेस करतो तर त्यावेळेस हे याला जोडून येईल, म्हणजे होऊन जाईल ते. म्हणजे याचा अर्थ आर्धर टाईप करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी Shift+4चं बटन प्रेस करायचंय. हे बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला सहजपणे आर्धर
मराठी युनिकोड मध्ये किंवा मराठी देवनागरी जे फॉन्ट्स आहेत त्यामध्ये सहजपणे टाईप करता येईल. आता मित्रांनो या ठिकाणी आपण ISM चा DVB WTT सुरेख हा फॉन्ट या ठिकाणी सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ISM सॉफ्टवेअर आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर या ठिकाणी हे जे फॉन्ट टाईप युनिकोड आहे तर याला आपण बायलँग्वेज वेबला सिलेक्ट करूया आणि आता याला रेमिंग्टन मराठी या कीबोर्डला ओके करूया. आता हे सॉफ्टवेअर आपण मिनिमाइज करूया. मिनिमाइज केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परत फॉन्ट चेंज झालेला आहे म्हणून या ठिकाणी आपण DVB WTT सुरेख हा फॉन्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊया. सिलेक्ट केल्यानंतर आता या ठिकाणी आपण टाईप करूया. बघा Shift+4 दाबायचं आहे आपल्याला. Shift+4 चं बटन प्रेस केल्यानंतर R या ठिकाणी टाईप होऊन जाईल. त्यानंतर आपल्या कीबोर्ड वरील इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे य आणि के म्हणजे त्याला काना. बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. झूम करतोय मी. तर या ठिकाणी आपल्याला सहजपणे R आणि त्याला या टाईप करता आलं. बघा या ठिकाणी परत सांगतो Shift+4 म्हणजे R आणि त्याला कीबोर्ड वरील य बटन आहे तर ते प्रेस करून आपण या प्रेस केलेलं आहे R+या. आता मित्रांनो हे जे R आहे तर याला आपल्याला शॉर्टकट कसा क्रिएट करता येईल म्हणजे तो कृतीदेव मध्ये असो किंवा ISM च्या DVB WTT मध्ये असो किंवा युनिकोड मध्ये असो तर तो शॉर्टकट क्रिएट करण्यासाठी आपल्याला हे जे इन्सर्टचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सिम्बॉल मध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी मोर सिम्बॉल मध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो फॉन्ट आहे तर तो फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्या सोयीनुसार आपण फॉन्ट सिलेक्ट करू शकतो. आपण जर कृतीदेव मध्ये टाईप करत असाल तर त्यासाठी इथून कृतीदेवचा फॉन्ट सिलेक्ट करा. आता या ठिकाणी आपण ISM चा DVB WTT सुरेख हा फॉन्ट या ठिकाणी सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला शोधायचंय R चं ऑप्शन कुठं आहे. तर बघा या ठिकाणी हे जे R या ठिकाणी दिसत आहे आपल्याला याच्या साईडने. बघा या ठिकाणी याच्या साईडने C च्या कॉलम मध्ये R आहे. तर आता आपण याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो हे जे शॉर्टकट की आता हे जे Alt की दिलेली आहे Alt+0 183 म्हणजे कीबोर्ड वरील Alt+0 183 हे बटन प्रेस केल्यानंतर R आपल्याला टाईप करता येईल किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे Shift+4 हे बटन प्रेस केल्यानंतर सुद्धा आपल्याला R टाईप करता येईल किंवा आता जो नवीन शॉर्टकट क्रिएट करणार आहोत आपण तर याला आपल्याला शॉर्टकट कीचे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आता या ठिकाणी कीबोर्डवरील Alt+R हे बटन प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस आपण Alt+R बटन प्रेस करू तर त्यावेळेस R या ठिकाणी टाईप होऊन जाईल. Alt+R याला टाईप केल्यानंतर या ठिकाणी हे जे असाइनचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर याला आता आपल्याला क्लोज करायचंय. याला क्लोज करू. त्यानंतर आपण हा जो सिम्बॉलचा बॉक्स आहे त्याला सुद्धा आपण क्लोज करू. आणि मित्रांनो आता बघा या ठिकाणी मी आपल्या कीबोर्डवरील Alt+R चं बटन प्रेस करतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येईल की हे जे R टाईप झालेलं आहे. बघा Alt+R. तर अशा प्रकारे आपल्याला हे कृतीदेव मध्ये पण हा शॉर्टकट क्रिएट करता येईल कारण कृतीदेव फॉन्ट्स मध्ये कीबोर्डवर R हा शब्द टाईप होत नाही. त्यासाठी एक वेगळी की दिलेली नाही परंतु ISM मध्ये ती दिलेली आहे किंवा देवनागरी मध्ये पण हा प्रॉब्लेम येत आहे. म्हणून या ठिकाणी आपण नवीन की या ठिकाणी जनरेट केलेली आहे Alt+R. बघा Alt+R हे बटन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सहजपणे R टाईप करता आलं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कृतीदेव फॉन्ट्स मध्ये असो किंवा ISM च्या DVB WTT सारख्या नॉर्मल फॉन्ट्स मध्ये असो किंवा युनिकोड फॉन्ट्स मध्ये असो आपल्याला सहजपणे R या ठिकाणी टाईप करता येईल किंवा त्याचा
शॉर्टकट क्रिएट कसा करायचा तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.